हा वडिलांचे किलो निघतं एवढं नसतं ते नादीनं चालले तिकडे जाऊन राडा करते आणि पोटे नाही का हे म्हणजे जाऊन होत नसतं आम्ही मिळत असतो आणि तेव्हा सांगितलं होतं एक म्हणतो सांगितला आरक्षणात मारलेल्या खुट्या आणि खुटा उपटून फेकला खुटा फेकलं पातळा फेकलं दुसरी ठोकली मराठ्यांच्या नादी नाही लागायचा जर तुम्ही आम्हाला छेडण्याचा प्रयत्न केला तर आमचा नाविलाज आम्ही आत्ताही गावखेड्यात ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात वाद होऊ देणार नाही आणि आयुष्यभर होऊ देणार नाही कारण आम्ही लहान आणि छोटा भाऊ म्हणून आत्ताही गुन्हे गोळीदार जाणतो साहेब आमच्या गावखेड्यात आत्ता पद्धत आहे एवढंच घेतो मग संपला कारण मराठ्याचा करवाले सवय पहिल्यापासून आम्ही गावखेड्यात हे आमच्या गावात भांडणं हे नेते गेले नंबर भाजी भांडण होतं आमचं गरीब ओबीसी बांधवात आणि मराठा बांधव गरीब बांधव पण गावखेड्यातली पद्धत आता अशी आहे लग्नाला जर कुठं ओबीसी बांधव आणि मराठा बांधव जर चालले तर दोघे 50-50 रुपये लागले वगैरे लग्नात एकमेकाच्या वाढीत यांनी जर कुणाची मोटर चालली तर हे म्हणजे तुझं पीक जळू देऊ नको माझे मोटर घेऊन पाहिजे इतकं प्रेम आमचं ओबीसी जर त्याने आजचा आपासला तर उद्या हे होते आपासतो आणि जर नाही पाडला तर त्याचा कच घडलेला होते त्या गावाला इतकं प्रेम येते गावखेड्यातली पद्धत घ्यायच आणि हे येते आणि हे म्हणतात मी नेता काय गोर गरीबात आमच्यावर भांडण नको लावू तो मोठा नेता आहे आम्ही तुमचा आदर करतो आमचा माणूस म्हणून तुमच्या विचाराला निवडून देतो बोलत म्हणतात ना आता आम्ही उलट सांगतोय तुम्ही मोठे नेते आम्हाला तुमचा आदर आहे हे सांगतो आम्ही या व्यासपीठावर मराठ्यांचा त्यांना कधीच विरोध नव्हता त्यांना भरघोस आक्षेप देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.